रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलीय भय नरका झाले. कसं होतं ते पहा. एका माळकरी व्यक्तीची, महाराज व्यक्तीची, कधी नव्हत. आता सर्वांना माहीत आहे, आमचे सर्व महाराज लोक आहेत, कीर्तनकार प्रवचनकार जे आहेत ते सर्व शेतकरी आहेत. आणि कधी नव्हत आपले सगळ्यांनी लावलेत म्हणून आमच्या एका माऊलीनी, कीर्तनकार माऊलीनी काय केलं, सगळे लावतात तर आपण बी एक अर्धा एकर कांदे लावू म्हणून कांदे लावले. कांदे लावल्यानंतर कांदे अशा वेळेला लावले, लक्षात ठेवा, कोणीच नाही लावले, अशा वेळेला कांदे लावले. आता सहज आपलं भगवंताचं साह्य असल्यानंतर किती भगवंत सावरतो, भक्ताला भगवंत किती सावरतो याच्यासाठी हा दृष्टांत देतोय. किंवा सत्याने वागणाऱ्या व्यक्तीला जर साथ नाही दिली तर किती त्रास होतो ह्याच्यासाठी हे सांगायला लागलं. मग कांदे लावल्यानंतर अगदी त्याची निगा वगैरे व्यवस्थित, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असं समजून तुम्हाला सांगतो. पाणी वगैरे जिथल्या तिथे देऊन भगवंतावर विश्वास ठेवून ते कांद्याचं जे पीक आलं, हे असा टब्याच्या टब्यात कांदा. मग कांदा वगैरे काढला आणि कांदा काढून तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये कांदा घेऊन गेले. भाव मिळाला, त्या काळी भाव मिळाला, लक्षात ठेवा, 6,000 रुपये क्विंटल कांद्याला. मग जवळजवळ त्या वावरामध्ये 80-85 क्विंटल कांदा झाला. आणि शेतकऱ्याकड, त्या माऊलीकड आमच्या कधी नव्हते एवढे 50,000 रुपये आले. परंतु आता हे एवढे पैसे देताना असल्या बाजारामध्ये लक्षात ठेवा चोर व्यक्तींचं प्रमाण जास्त असतं. हे दोघात तिघात चोरांनी बघितलं की ह्या महाराजाकडं 50,000 रुपये आले आणि आपण डल्ला काढायचा. सकाळीच 11 वाजताच व्यवहार झाला, तुम्हाला सांगतो. ते जिकडं जाईल तिकडं ते त्याच्या मागं यायला लागले. मग ज्याचा भगवंत पाठीराख आहे त्याला फक्त नजरेवर नाही ओळखू येतं बरं का, लक्षात ठेवा, कोण कसा आहे कोण कसा नाही. लगे लक्षात आलं की हे आपल्या पैशावरती टपलेले आहेत. दिवसभर आपला तो तिथेच फिरत राहिला, कारण लांब गावाला ह्याला जायचं होतं, घरी यायचं होतं. परत जर मला समजा हे तिघजण माझ्याबरोबर आले आणि मी तिथं उतरल्यानंतर मी जाताना जर याने मला पकडलं तर मला हे मारून माझे 50,000 रुपये घेतील. म्हणून ते माऊली काय झाले, तिथंच फिरत राहिले. आता काय करावं काय करावं काय करावं अशा विचारात माऊली असताना भगवंतानेच त्यांना दृष्टांत दिल्यासारखा, अरे म्हटले आपण कशाला उगाच काळजी करतो. आलं का लक्षात. आपण काय करूया म्हणले, पोलीस स्टेशनला जाऊया, पोलिसांना सांगूया की मला आजच्या दिवस इथं राहण्यासाठी परवानगी द्या म्हणून. गेले ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांना विनंती केली. तेव्हा म्हणले साहेब त्या दिवशी रजेवर होते, त्यांच्या हाताखालचे 2 जण होते. म्हणजे माझ्या मागं लागले चोर आणि हे चोर माझे काय हे 50,000 रुपये घेतल्याशिवाय सोडणार नाही, त्याच्यामुळे मला आजच्या दिवस इथेच राहू द्या. ते पोलिसांना असं वाटलं की अरे हे काय गबाळ कुठलं. बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे की ही वारकरी लोक किंवा महाराज लोक म्हणजे बावळट असतात, काय ते काहीतरी खोटं बोलतात. परंतु
संता एवढं, आमच्या माऊलीन लोका एवढं, आता काही अपवाद सोडून द्या, देण्यात आलं का? हाताची पाची बोटं काय समान नसतं, आणि हाताची पाची बोटं समान नसल्यामुळं एकाच व्यक्तीला धरून वारकरी संप्रदाय खराब आहे असं म्हणणं चुकीचं आहे, लक्षात ठेवा. नाही म्हणले काहीतरी बोलतोय म्हणले, हे तर आता येत नाही म्हणले. बरं राहू दे म्हणले, तुमच्याकडं खोली वगैरे असेल म्हणले आतमध्ये, त्याच्यामध्ये राहतो म्हणले. तुम्हाला काय? अहो त्या खोलीमध्ये गुन्हा केल्याशिवाय तुम्हाला आत पोलीस स्टेशनमध्ये ठेवता येत नाही, झोपू देता येत नाही. आता जरा थोडासा विचारच पडला, काय करावं काय करावं काय करावं. मग हा आला बाहेर आला, आणि बाहेर येऊन तुम्हाला सांगतो पोलीस गाडी होती, हे असा मोठा दगड घेतला आणि फिरकावून पोलीस गाडीच्या त्या पुढच्या काचवरती हाणला. काचवरती हाणला की काचेचे तुकडे झाले. जाऊ दे म्हणले, माझे 2,000 रुपये गेले तरी, पण मी चोरांनाही देणार नाही. आता पोलिसांच्या देखत हे घडलं की 2 जण पोलीस बघतील, ते दगड हाणतोय. गुन्ह्याशिवाय म्हणले तुम्हाला आत घालता येत नाही ना, देव का म्हणले माझाही गुन्हा. काच फोडले राव आणि घातला. म्हणजे जी वारकऱ्याला तुम्ही मूर्ख समजता, वारकरी इतका मूर्ख नाही की जेवढं तुम्ही समजता. ती रात्र तिथंच काढली. तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी साहेब आले. साहेब आल्यानंतर लागले की सांगायला हे 2 जण की हे वारकरी संप्रदायाचा मनुष्य आहे आणि ह्याने आपल्या दगड घालून, आमच्या देखत दगड घालून काच फोडली म्हणजे गाडीची. साहेब बी माळकरी होता. त्याच्या लक्षात आलं, अरे ह्यात काहीतरी बनवाबनवी दिसते. असं म्हटले कधी होणार नाही म्हटले, काहीतरी तुमच्याकडून चूक झाली असली पाहिजे. नाही म्हणले, आमच्याकडून साहेब कशी चूक होईल. ठीक आहे म्हणले, त्या वारकऱ्याला बोलव. आला. गळ्यात माळ दिसल्यानंतर लगे दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन माऊली म्हणले, तुम्ही कुठल्या गावचे? तर अमक्या गावचे. साहेब म्हणले, कधी नव्हत म्हणले, मला जवळजवळ 80 थैल्या ह्याच्या झालेल्या होत्या कांद्याच्या, आणि त्याचा पैसा माझ्याकडं जवळजवळ 50,000 रुपये आला होता. आणि मागे चोर लागलेत म्हणून मी या दोघांना विनंती केली, मला आजच्या दिवस इथं राहू द्या. तासभर विनंती करत होतो म्हणले साहेब. तर हे 2 जण म्हणायला लागले म्हणले की तुम्हाला इथं राहता येणार नाही, पोलीस स्टेशनला असं कोणी गुन्हा केल्याशिवाय पोलीस स्टेशनला ठेवता येत नाही खोलीमध्ये. इतकी विनंती करत होतो म्हणले साहेब, यांच्या पाया पडलो म्हणले, परंतु मला हाकलून यांनी बाहेर काढलं म्हणले. बरं म्हणले, पुढं. मग आता गुन्ह्याशिवाय मला जर आत राहता येणार नाही, आत मुक्काम करता येणार नाही, असं जर म्हटलं तर माझ्या हातून काहीतरी गुन्हा झाला पाहिजे. म्हणून म्हणला साहेब क्षमा करा, चुकीचं कृत्य केलं म्हणजे. परंतु मी दगड घेऊन काचेवर मारला, त्याच्यामुळं काच फुटली म्हणले. आणि मग गुन्हा झाल्यानंतर म्हणजे मला आत घेतलं. वारकऱ्याचं ऐकून घेतल्यानंतर त्या दोघांना समोर उभा केलं. म्हणजे हरामखोरांनो, आपली नियुक्ती जी आहे ती अशा लोकांचं संरक्षण करण्यासाठी आहे का त्या लोकांना त्रास देण्यासाठी? काय नाही, तुम्हाला सांगतो, साहेबांनी डायरेक्ट वरती फोन केला. डायरेक्ट वरती फोन करून त्यांना याचा जबाब द्यावा. वरच्या व्यक्तीने चौकशी केली आणि जाग्यावर दोन्ही पोलीस सस्पेंड केले. सत्यकर्माला जर सहाय्य नाही झालं, आलं का लक्षात, तर घातलीय भय नरका झाली. सस्पेंड झाले म्हणजे त्यांच्यासाठी नरकच ठरला ना. येतंय का लक्षात तुमच्या? किंवा आपण हा देह दिलाय तो कशासाठी दिलाय? पोलिसांचं कर्तव्य विसरले. संरक्षण करणे हे त्यांचं कर्तव्य आहे. अनेक ठिकाणी हा दृष्टांत तुम्ही वापरू शकताय. ते तुम्ही कशा पद्धतीनं फिरवून वापरायचा ते
मी फक्त त्या विषयामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. हा दृष्टांत तुम्ही कशा पद्धतीनं पटवून द्यायचा लोकांना, किंवा तुमचा सिद्धांत पटवण्यासाठी हा दृष्टांत कशा पद्धतीनं सांगायचा ते तुम्ही ठरवा. परंतु अनेक ठिकाणी हा दृष्टांत तुम्ही वापरू शकता. मुद्दाम मी याच्यासाठी सांगितलं की जगामध्ये संतावर जेवढा विश्वास तुम्ही ठेवचाल तेवढं तुमचं कल्याण होईल. देहासाठी देहाचं कार्य काय, जसं पोलिसांचं कार्य काय की गुन्हेगारापासून यांना वाचवणं. आता माऊलीला जर तिथं राहायला परवानगी दिली असती तर सत्यकर्माला ते सहाय्य केलं असतं. परंतु नाही, असं करता येत नाही, काय भीती घातली उलट. तशा पद्धतीनं आपला देह, जसं साहेबांची ड्युटी आहे की बाबा प्रोटेक्शन देणे म्हणजे संरक्षण देणे, तसं मनुष्यदेही आल्यानंतर मनुष्य देहाचं कर्तव्य काय, मनुष्यपण तरी साधी नारायण नाहीतरी हिन पशु. देवे दिला देह कशासाठी, भजना गोमान, परी तो या झाला फाटा बाधिकेचा. फाटा झाल्यामुळं काय झालं, नरकाला जावं लागलं, सस्पेंड व्हावं लागलं. जशा पद्धतीनं तुम्हाला हा रंगवून सांगता येईल, मी फक्त विषयामध्ये तुम्हाला इंट्रोड्यूस केलं. झालेली सेवा तुम्हाला सर्व वारकरी जणांच्या चरणी अर्पण करतो, माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. झाला 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 झाला.